श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजपासून पितृपक्ष पंधरवडा चालू झालेला आहे. सर्व सेवेकरी भक्तगण सर्वांच्या मनात अनेक शंका आहेत, अनेक प्रश्न आहेत, अनेक विचार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा पितृपक्ष पंधरवडात आपण फक्त पितरांची सेवा करतो. तर पितरांची सेवा करत असताना आपल्या घराण्यात, आपल्या कुटुंबात ज्या काही मृत व्यक्ती झालेल्या असतात त्यांना आपण पितर म्हणतो. आणि ह्या पितरांची सेवा म्हणजे 15 दिवस यमलोकातून हे पितर पृथ्वीवर आलेले असतात. पूर्वी असे सांगायचे की पूर्ण 15 दिवस आपण जर पितरांना श्राद्ध कर्म केलं म्हणजे नैवेद्य खाऊ घातला तर ते भरभरून आशीर्वाद देतात. परंतु आपण संसारी माणसं आहोत आणि रोज करणं शक्य नाही, म्हणून आपण ते ज्या तिथीला मृत झालेत त्या तिथीला म्हणजे साधारणतः पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंतच्या ज्या तिथी असतात तर ह्या तिथीमध्ये ज्या तिथीला ते मृत झालेले आहेत तर त्या तिथीला आपण ह्या पितृपक्ष पंधरवड्यात आपण त्यांना श्राद्ध कर्म करत असतो, जीव घालत असतो. श्राद्ध कर्म म्हणजे काय तर श्रद्धेने केलेले कर्म म्हणजे श्राद्ध कर्म. आणि म्हणून पितृ त्यांना जर आपण श्राद्ध कर्म केलं तर ते पितर संतुष्ट होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. आणि मग आशीर्वाद दिल्यानंतर आपली सर्व अडलेली नडलेली कामं व्यवस्थित व्हायला लागतात. परंतु जर आपण हे श्राद्ध कर्म केलंच नाही तर म्हणजे पितरांचे ते कोपतात आणि मग काय करतात की ते शाप देतात. आणि त्याच्यातून काय होतं, पितृशापाने अनेक वाईट घटना आपल्या घरात घडतात. याच्यामध्ये काय होतं, आपल्या घराण्यात पितरांची सेवाच जर होतच नसेल, झालेलीच नसेल, सगळ्यात प्रथम म्हणजे तुमच्या घराण्यातली वंशबुडी होते बघा. त्यानंतर आपल्या नातेवाईकांमध्ये वैर, भांडण, वादविवाद, त्यानंतर आपण कमवलेल्या संपत्तीचा नाश होतो. म्हणजे उदाहरणार्थ पैसा खूप येतो घरात पण त्याच्या दुपटीनं खर्च व्हायला लागतो. हे पण कारण असतात पहा. आणि म्हणून आपल्या घरामध्ये व्यसनाधीनता वाढते. त्याच्यानंतर बाकीचे सर्व मुला मुलींचे विवाह पण होत नाहीत. असे अनेक कारण आहेत. तर अशा पद्धतीनं हा पितरांचे पहा आपल्याला त्रास होतात. किंवा बऱ्याच घराण्यामध्ये संततीच होत नाही किंवा मुलं जन्माला आले तर ते व्यंग म्हणून येतात, काहीतरी मतिमंद असतात, असं पण प्रकार असतो पहा. पती पत्नीमध्ये मतभेद असतात किंवा कायम वादविवाद चालतात. तर अशा पद्धतीनं सर्व काही त्रास पितरांच्या शापाने मिळत असतो. म्हणजे आपल्याकडनं पितरांची सेवा झाली नाही तर. ह्याच्यामध्ये पहा पितृपक्ष पंधरवाड्यामध्ये आपल्या मनात काही काही शंका आहेत, त्या शंका पण आपण थोडेसे पाहू. आणि सेवा कशी करायची हे पण फार महत्वाचं आहे. तर पहा आपल्या घराण्यामध्ये जर मृत व्यक्ती झाली असेल तर 1 वर्षापर्यंत आपण फक्त मासिक श्राद्ध घालतो. म्हणजे ज्या तिथीला गेले त्या तिथीला महिन्याला आपण ते श्राद्ध कर्म करत असतो. आणि पूर्ण वर्ष होईपर्यंत त्या व्यक्तीचं प्रेतत्व असतं पहा त्या व्यक्तीला. आणि 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग पितृत्व प्राप्त होतं आणि मग ते आपण त्यांना पितर म्हणतो, हे लक्षात घ्या. म्हणून आपण वर्षभर कोणतंही फक्त मासिक श्राद्ध घालत असतो दर महिन्याला येणार. परंतु वर्ष श्राद्ध आपण वर्ष झाल्यानंतर घालतो. असं वर्ष श्राद्ध आपण दरवर्षी करावं मृत व्यक्तीचं, ज्या तिथीला गेले, ज्या महिन्यात गेले त्या महिन्यात. त्याच्यानंतर हे पितृ श्राद्ध करत असताना पहा आपण घरामध्ये जर सवाष्ण महिला जर गेली असेल म्हणजे पतीच्या अगोदर तिचं निधन झालं असेल तर ह्या पक्ष पंधरवाड्यामध्ये पितृपक्षामध्ये नवमीला पहा
अविद्वा नवमी असं येतं श्राद्ध, भाद्रपद कृष्ण नवमी असं त्याला म्हणतात. तर ह्या दिवशी आपण ते श्राद्ध घालतो पहा. आणि समजा त्याच्यानंतर जर त्यांचे पती जर गेले, तर ते ज्या तिथीला गेलेले असतात त्या तिथीमध्ये त्यांच्या पत्नीची तीथ ही एकत्र केली जाते. परंतु अविधवा नवमी म्हणून सुद्धा मान दिला जातो, सवास न गेल्या म्हणून. म्हणजे त्या जरी अगोदर गेल्या तरी त्यांची तिथी वेगळी श्राद्ध केलं जात नाही. आता उदाहरणार्थ सांगते, की आता त्या सुवासनी गेलेल्या आहेत आणि समजा त्या पंचमीला किंवा द्वितीयेला जर गेल्या, तर आणि त्यांच्यानंतर त्यांचे पती गेले, समजा ते वेगळ्या तिथीला गेले, तर त्या तिथीमध्ये ह्यांची तिथी एकत्र येते. परंतु त्यांना अविधवा नवमी सुद्धा त्या दिवशी सुद्धा श्राद्ध कर्म केलं जातं, त्या सुवासिनी गेल्यात म्हणून. त्याच्यानंतर पहा, जर त्या मृत व्यक्तीची घरातल्या त्यांची श्राद्ध तिथी जर पौर्णिमा असेल, तर पौर्णिमेला गेलेल्या मृत व्यक्तींचं श्राद्ध पंचमी, अष्टमी, द्वादशी किंवा सर्वपित्री अमावस्येला घालतात पहा. तर शक्यतो ज्यांना अजिबातच स्थित माहित नाहीये, परंतु त्यांना पितरांना नैवेद्य द्यायचा आहे, श्राद्ध कर्म करायचंय, तर अशांनी सर्व पित्री अमावस्येला ते श्राद्ध कर्म करावं. एखाद्या व्यक्तीचं घातपाताने मृत्यू झाला असेल, आत्महत्या केली असेल, तर त्यांचं सुद्धा भाद्रपद कृष्ण चतुर्दशीला त्यांचे श्राद्ध कर्म करावं. त्यानंतर घर सोडून गेलेत आणि त्यांचं निधन झालेलं आहे तिकडच, तर अशांचं सुद्धा श्राद्ध कर्म भाद्रपद कृष्ण द्वादशीला करतात पहा, एकादशी नंतरच्या. त्यानंतर श्राद्ध कर्म करत असताना आपण त्या श्राद्धामध्ये पदार्थ कोणते असावेत शक्यतो, तर पितरांच्या नैवेद्यामध्ये शक्यतो उडदाचे पदार्थ पण असतात. याच्यामध्ये भाजी पोळी वरण भात, शक्यतो तांदळाची खीर पितरांना खूप प्रिय आहे. आता काही भागात, आता आमच्याकडे सोलापूर भागात गव्हाची खीर पण करतात, परंतु शक्यतो तांदळाची खीर ही खूप पितरांना प्रिय आहे. उडदाचे वडे, उडदाचे पापड, त्याच्यानंतर बाकीचं कढी वडी, अजून परत बाकीचे सुद्धा जे काही पदार्थ आहेत, शाकभाज्या, ह्या सुद्धा याच्यामध्ये असतात. तर ह्या सुद्धा आपण पितरांच्या नैवेद्यामध्ये आपण ठेवत असतो. जर कोणाच्या घराण्यामध्ये जर पुरणपोळीची जर पद्धत असेल पितरांना नैवेद्य द्यायची, तर तुमच्या वंश परंपरेनुसार सुद्धा तुम्ही पितरांना तसा नैवेद्य खाऊ घालू शकता. आता पहा, नैवेद्य दाखवताना आपण देवाला नैवेद्य दाखवताना आपण काय करतो, पाण्याच्या मधल्या करंगे शेजारच्या बोटांनी 2 बोटांनी आपण ते पाण्यात बुडवून चौकोनी भरी मंडल करतो आणि त्याच्यावर ते देवाचं नैवेद्य ताट ठेवतो. आता पितरांचं नैवेद्य दाखवताना काय करावं, तर ते भरीव गोल मंडल करावा. तसंच करंगे शेजारचे 2 बोटांनी आपण पाण्यात बुडवायचं आणि गोल मंडल करायचं आणि त्याच्यावर नैवेद्याचं ताट ठेवायचं. आणि नैवेद्य दाखवताना आपण देवाला नैवेद्य दाखवताना काय म्हणतो, स्वाहा म्हणतो. परंतु पितरांना नैवेद्य दाखवताना स्वतः हा उच्चार करायचा. ज्यावेळेस आपण होम हवन करतो पितरांचं, तर त्यावेळेस ती ओवी म्हणत नाही, तर त्याला ऋचा म्हणतात. तर त्याचं सुद्धा हवन करताना त्याला स्वधा म्हणतात आणि नैवेद्य दाखवताना सुद्धा स्वधा म्हणायचं. मग आता हा नैवेद्य कसा दाखवायचा, त्या ताटाखाली, नैवेद्याच्या ताटाखाली तर आपण गोल मंडल करायचं आणि ते आपण जे नैवेद्य आपण जसा प्रदक्षिणा मार्गाने देवाला दाखवतो, म्हणजे आपण जे 3 वेळा गायत्री मंत्र म्हणतो आणि व्यवस्थित आपण प्रदक्षिणा मंदिरात प्रदक्षिणा जशी घालतो तशी त्या ताटाला कशी आपण प्रदक्षिणा मार्गाने तर देवाला नैवेद्य दाखवतो. परंतु पितरांना नैवेद्य दाखवताना आपल्या अंगठ्याच्या बाजूने, उलट्या बाजूने नैवेद्य दाखवावा, गायत्रीच मंत्र म्हणावा. 3 वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आणि ओम प्राणाय स्वधा, ओम अपानाय वेदा, म्हणजे स्वधा असं सगळं, स्वहाच्या ऐवजी स्वधा असा उच्चार करायचा, मंत्र तेच घ्यायचे. अशा पद्धतीने तो नैवेद्य दाखवावा. शक्यतो 12च्या टायमाला, 12 ते 12:30च्या दरम्यान श्राद्धाचा नैवेद्य दाखवावा. सकाळी सकाळी साधारणतः स्वयंपाक सुरू केल्यानंतर मिठाचा भात, त्याच्यावर थोडं दही, काळे तीळ वगैरे असं थोडस भाताचा नैवेद्य थोडा डिश मध्ये ठेवला तरी सकाळी सकाळी कावळे असतात पहा, आणि पितर हे कावळ्याच्या रूपानेच नैवेद्य ग्रहण करतात, आणि म्हणून आपण हा नैवेद्य अगोदर ठेवावा. नंतर 12 ते 12:30 स्वयंपाकाचा नैवेद्य करावा. त्यानंतर बऱ्याच घराण्यामध्ये त्यांच्या नावाने म्हणजे जर
एखादी पुरुष व्यक्ती गेली असेल तर त्यांच्याकडून एखादी पुरुष त्यांना जीव घालतात, किंवा स्त्रीच्या रूपाने स्त्री जर गेली असेल, सुवासिनी गेली असेल तर सुवासिनी जीव घालतात, किंवा जर विधवा असेल तर तिच्या नावाने ते विधवा स्त्रीला पण जीव घालतात, किंवा काही ठिकाणी भरपूर अन्नदान वगैरे करतात. तर हे अन्नदान करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आपण ह्या पितृपक्ष पंधरवाड्यात प्रत्येकाच्या घरासमोर आपल्या कुटुंबातील, आपल्या वंशावळीतील अनेक पितर दारात अदृश्य रूपात अन्नासाठी उभे राहिलेले असतात. आणि आपण जर त्यांना जर काही अन्न दिलं नाही तर ते क्रोधित होतात, त्यांचा कोप होतो आणि आपल्याला ते शाप देऊन जातात. म्हणून आपण शक्यतो आपल्याकडं आता सध्या आदरणीय अविनाथदादांनी जी काही पॉवरफुल सेवा सुरू केलेली आहे, गायत्री मंत्र 11 माळी जप हवनयुक्त सहस्रनाम, तर ही सेवा एवढी काही पॉवरफुल आहे की ही सेवा पितरांसाठी पण आहे पहा. तर ही सेवेमध्ये जे कोणी अजूनपर्यंत सहभागी झाले नसतील तर त्यांनी आवर्जून सहभागी व्हावं. हवन करता येत असेल तर हवन करावं. कारण की अग्नीच्या माध्यमातून आपण त्या देवतेला किंवा पितरांना आपण ते जीव घालत असतो. आणि म्हणून आपण ह्या हवनामध्ये सहभागी झालं तर उत्तम. नाहीतर तुम्ही श्रवण सेवा जरी केली तरी चालू शकते, किंवा हवन नाही केलं आणि फक्त मंत्र म्हटला तरी चालू शकतो. तर याच्यामध्ये पहा, आपलं सकाळी ज्यावेळेस मंत्र जप चालू असतो, जे हवन करतात ते स्वाहा म्हणतात, हे लक्षात घ्या. आणि जे हवन करत नाही त्यांनी स्वाहा म्हणायची गरज नाही. स्वाहा केव्हा म्हणतो? आता उदाहरणार्थ आपण जेवण करायला बसलो, अरे आपल्या समोर जेवणाचं ताट आहे, आपण त्याच्यातला जे पदार्थ आपण खात असेल तरच त्याला आपण ते म्हणजे त्याला ते स्वधा म्हटलं जातं पहा, स्वाहा म्हटलं जातं, म्हणजे देवांच्या रूपात. आपण जर म्हणजे ताट रिकामच आहे आणि आपण ते जेवायला म्हणजे काही घेतलेलंच नाही, पदार्थच घेतले नाही, तर आपण म्हणजे तसं म्हणू शकत नाही स्वाहा. म्हणून आपण देवांना जीव घालताना आपण जर हवन करत असोल तरच स्वाहा म्हणावं, हे पण फार महत्वाचं आहे. कारण की बऱ्याच जणांमध्ये अज्ञान पण असतं. आणि म्हणून आपण हे पण सेवा सुद्धा समजून उमजून कराव्यात. त्यानंतर पहा, ह्या पितृपक्ष पंधरवाड्यात भरणी श्राद्ध येतं पहा. चतुर्थीच्या दिवशी भरणी श्राद्ध असतं. तर अनेक जणांच्या अशा शंका आहेत की भरणी श्राद्ध कधी करावं. तर त्या मृत झालेल्या व्यक्तीला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, शास्त्राचा आधार आहे पहा त्याला, 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भरणी श्राद्ध करावं. आणि खर तर 1 वर्षापर्यंत त्यांना प्रेतत्व प्राप्त झालेलं असतं आणि 1 वर्ष झाल्यानंतर ते पितृत्व प्राप्त झालेलं असतं. आणि म्हणून भरणी श्राद्ध हे 1 वर्षानंतर करावं, हे पण फार महत्वाचं आहे. अनेक जणांचे प्रश्न आहेत, तर त्या त्या प्रश्नाची उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत थोडक्यामध्ये. त्याच्यानंतर पहा, एकादशी दिवशी बऱ्याच जणांचं श्राद्ध असतं. तर त्या दिवशी श्राद्ध कर्म कसं करावं? जर अन्नाचा नैवेद्य केला तर त्या समोरच्या व्यक्तीने फक्त, बोलवलेल्या व्यक्तीने त्याचा फक्त वास घ्यायचा आणि ते नैवेद्य गाईला द्यायचा, असं पण सांगितलं जातं. आणि बरेच जण असं पण सांगतात, ब्राह्मण वगैरे, की एकादशीला आपण श्राद्ध कर्म त्या दिवशी फराळाचा नैवेद्य दाखवावा आणि दुसऱ्या दिवशी स्वयंपाकाचा नैवेद्य केला जातो आणि तो स्वयंपाकाचा नैवेद्य पितरांना, गाईला वगैरे दिला जातो, किंवा तुम्ही अन्नदान करता त्याच्यात हे केलं जातं. त्याच्यानंतर पहा, आपल्याला तीतच माहित नसेल तर आपण सर्व पितरी अमावस्येला सुद्धा आपण हे श्राद्ध कर्म आपण केलं तरी चालतं. त्याच्यानंतर अनेक प्रश्न आहेत पहा. तर आपण श्राद्ध कर्म कधी कधी करतो? पितृपक्षात एक आहे, अक्षय तृतीयेला आहे. त्याच्यानंतर ज्यांच्या घरी समजा म्हणजे भाऊ नाहीये, ज्यांना भाऊ नाहीये, तर अशांनी जे काही श्राद्ध कर्म आहे तर हे घटस्थापनेच्या दिवशी मातामह श्राद्ध असतं पहा. तर ते मातामह श्राद्ध करण्याचा त्या मुलीला अधिकार असतो, त्या दिवशी ते करता येतं. शक्यतो आपण असं सांगतात की बरेच जण की तुम्ही जर मातृगयाला सिद्धपूरला जाऊन जर तुम्ही पिंडदान केलं, म्हणजे तिथे माहेरचा पितृदोष घालवण्यासाठी सिद्धपूरला म्हणजे मातृगयाला
आपण जर तिथे जाऊन पिंडदान केलं, तिथे महिलांना हा अधिकार दिलेला आहे आणि तिथे तुम्हाला करता येतो. म्हणजे माहेरच्या घराण्याचे पितृदोष जाण्याकरता आपण मातृगयाला आपण जाऊन हे श्राद्ध कर्म करता येतं आणि म्हणून आपण अ, हे श्राद्ध कर्म तिथे केलं तरी तो दोष कमी होतो. हे पण फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे बऱ्याच पितरांच्या सेवेबद्दल आपल्याला शक्यतो गायत्री मंत्राचा जप अ, अ, 1.25 लक्ष वगैरे किंवा 6 लक्ष असा जप करायला सांगितला जातो किंवा तो हवनयुक्त करायला सांगितला जातो किंवा नारायण बलिविधी, त्रिपिंडी विधी जसे जसे आपले दोष असतील त्या पद्धतीने आपल्याला त्या त्या सेवा करायला सांगितल्या जातात आणि म्हणून आपण समजून उमजून जर सेवा केल्या तर सगळ्यात अतिउत्तम बिनखर्चिक सेवा म्हणजे पंचमहायज्ञ. पंचमहायज्ञामध्ये 5 प्रकारचे यज्ञ केले जातात. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण देवपूजा करताना एक कागद जर पेटवला, रद्दी कागद पेटवला आणि त्याच्यावर एक थेंब गाईचं तूप जर टाकलं, तर ते देवयज्ञ झाला. म्हणजे देवानी आपल्याला हा मनुष्य जन्म दिला आहे आणि त्यांचं ऋण फेडण्यासाठी आपण हा पंचमहायज्ञ करतो. देवांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी. त्याच्यानंतर पितरांसाठी पहा, आपण स्वयंपाक केल्यानंतर एक घास कावळ्याला द्यावा. म्हणजे आपण जे काही भाकरी चपाती केली असेल तर त्याच्यातला सद्गुरू आपण ते वर कावळ्याला ठेवावं नैवेद्य म्हणून रोज नित्यनेमाने. तर ते कावळ्यानं म्हणजे पितरांचे सुद्धा आशीर्वादाने आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला असतो. त्यांच्या ऋणप्रित्यर्थ आपण हा नैवेद्य त्यांना देत असतो. गाईला पण आपण एक घास द्यावा. कारण की ऋषीमुनी ऋषीमुनींच्या आशीर्वादाने सुद्धा आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. म्हणून आपण तो गाईला घास दिला पाहिजे. त्यानंतर पशु पक्ष्यांवर प्राणी मात्रांवर दया करा असा जो संदेश आपल्याला दिला जातो. म्हणून आपल्या घरात आपण भिंतीच्या कडेला 2-4 दाणे मुंग्यांना साखर ठेवावी. त्याच्यानंतर आपल्या आले गेलेल्या लोकांना आपण शक्यतो काहीतरी चहा, पाणी आपण हे देण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीने हे पंचमहायज्ञ ज्यावेळेस आपण करतो, तर त्यावेळेस अनेक ऋणातून आपली मुक्तता होत असते. म्हणजे आपल्या पूर्वजन्मात आपल्या हातून काय-काय कर्म घडले आहेत, हे आपल्याला पण माहीत नसतं. आणि म्हणून ह्या ऋणातून मुक्त होण्यासाठी म्हणजे आपण आपल्या हातून भ्रूण हत्या झाली किंवा काही कोणाचे खून झाला किंवा काही शाप, तळताट हे जे काही पूर्वीच्या जन्मात कुठल्या आपल्या वाईट कर्मामुळे, कृत्यामुळे जर आपल्याला आपल्या म्हणजे नशिबात असतील, झालेले असतील, तर त्याच्यातून मुक्तता मिळण्यासाठी हा सगळ्यात सोपा यज्ञ म्हणजे पंचमहायज्ञ आणि हा प्रत्येकाला बिनखर्चिक आहे. घरातल्या घरात आपल्याला करता येतो आणि म्हणून हे कर्म आपण केलं पाहिजे. तर प्रत्येकाने समजून उमजून सेवा कराव्यात, चुकीच्या सेवा करू नयेत. शक्यतो पितृपक्ष पंधरवाड्यात आता आपला 10 नोव्हेंबरचा गाणगापूरचा मेळावा आहे आणि 15 दिवस आपले तर बऱ्याच ठिकाणी असं आहे, की त्या व्यक्तींना हे श्राद्ध कर्म करता येत नाही. तर त्याच्या प्रित्यर्थ ज्या व्यक्तींच्या नावाने श्राद्ध आहे, त्या दिवशी तुम्ही गाणगापूरच्या दत्त महाराजांच्या नावाने तुम्ही आपल्या ह्या गुरुदेव दत्त भक्त परिवाराला तुम्ही अन्नदान म्हणून देणगी सुद्धा देऊ शकता. म्हणजे अन्नदानाच्या रूपात म्हणजे ज्यांना ज्यांना शक्य आहे. असं जर केलं तर ते दत्त महाराजांच्या झोळीमध्ये जर आपली अन्नदान रूपी जर देणगी जर गेली, तर अनेक दोषांचं परिमार्जन आपल्याला होत असतं. कारण की बऱ्याच ठिकाणी त्यांना श्राद्धात स्वयंपाक करणं शक्य नसतं आणि हे सगळं करणं शक्य नसतं. तर अशा वेळी जर तुम्ही अशी देणगी रूपात त्या त्या दिवशी त्या जे मृत झालेले व्यक्ती आहेत त्यांच्या स्मरणार्थ जर देणगीच्या रूपात अन्नदान रूपी जर तुम्ही 15 दिवसात त्या त्या तिथीला जर तुम्ही देणगी देण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यातून सुद्धा तुमची त्या दोषातून, पितृदोषातून मुक्तता होते आणि असं दिलेलं दान आपलं जो मेळावा असतो, कार्यक्रम असतो, तिथे अन्नदानासाठी ही रक्कम वापरली जाते आणि मग त्याचे आशीर्वाद तुम्हाला दत्त महाराज भरभरून देतात. त्याच्यानंतर पहा श्राद्धाचा स्वयंपाक केल्यानंतर बऱ्याच जणांची अशी पण शंका आहे, की मग स्वामींना कोणता नैवेद्य दाखवायचा? मग त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक करायचा का? काय करायचं का? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे खूप ज्ञान प्राप्त झालं ना, की अनेक शंका ग्रासून जातात. एवढ्या शंका आपल्याकडे जेवढं अज्ञान असतं ना,
काय म्हणतात ना, अज्ञानात सुद्धा खूप सुख असतं. अज्ञान असले ना, तर आपल्याला त्याच्यातून जास्त आहे. पण खूप माहिती असली ना, त्याच्यातून आपल्याला त्रास पण खूप तेवढाच होतो. तर पहा, ज्यावेळेस दत्त महाराज श्राद्धाच्या दिवशी त्यांच्या घरी भिक्षेला येतात पहा, सुमती मातांच्या घरी. तर त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं, की तुम्हाला माझ्यासारखा असं विद्वान असा तुम्हाला सुपुत्र होईल. आणि पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्राद्धाच्या दिवशी दत्त महाराज ते भिक्षा स्वीकारतात त्या घरातली. मग आपण श्राद्धाच्या दिवशी आपण स्वामींना सुद्धा आता हे स्वामी समर्थ महाराज सुद्धा दत्तरूपीच आहेत ना, त्यांचाच अवतार आहे ना. मग आपण श्राद्धाचा स्वयंपाक केले सुद्धा अगोदर आपण देवाला ताट भरावं, नंतर पितरांना दिला तरी चालतो. त्याच्यातही आता अनेक शंका, कुशंका असं बरेच असं आता ह्याच्यावर सुद्धा मतांतर सुद्धा असू शकतात. बरेच जण असं म्हणतील, श्राद्धाचा स्वयंपाक केलेला आणि तो काही देवाला दाखवतात का? असं कुठं असतं का? असे पण असू शकतात. ह्याच्यात माझंही अज्ञान असू शकतं. परंतु आपण देवाला तर उपाशी तर ठेवू शकत नाही ना. आणि काही फरक पडत नाही. अगोदर देवाला ताट ठेवायचं, नंतर पितरांना ठेवायचं आणि तो सुद्धा नैवेद्य स्वामी ग्रहण करतात. स्वामींना सुद्धा ते सगळे पदार्थ आवडत असतात. असं काही नाही. आणि म्हणून आपण मनात कुठलीही शंका न आणता आपण सर्व सेवा किंवा कर्म दिवसभराचे हे आपण जर केले, तर ते स्वामींना प्रिय असतात. नकळतपणे आपण केलेले. आणि म्हणून प्रत्येकाने आपली घरातल्या मृत झालेल्या व्यक्तींच्या श्राद्ध तिथी माहीत करून घ्या. माहीत नसतील तर सर्व पितरी अमावस्याला त्यांच्या नावाने तो स्वयंपाकाचा नैवेद्य देण्याचा प्रयत्न करा. घरात कुणी व्यक्ती अन्नदानासाठी येत नसतील तर गाईला एक मनुष्य जेवल इतकं अन्न ताट भरून तेवढं ते गाईला अर्पण करावं. ते सुद्धा तुम्हाला म्हणजे पितरांना दिल्याचं पुण्य मिळत असतं. पितरांचे फोटो सुद्धा शक्यतो आपण घरात दक्षिण भिंतीला लावत असतो पहा. दक्षिण भिंतीला म्हणजे आपलं तोंड दक्षिणेकडे झालं पाहिजे. दक्षिण भिंतीला नैऋत्य कोपऱ्यात. पण शक्यतो आता आपल्याला असं सांगितलं जातं, की ते रोज नाही लावले तरी काही हरकत नाही. म्हणजे ज्या दिवशी श्राद्ध तिथी असेल, शक्यतो अक्षय तृतीया, त्यांची वर्ष श्राद्ध तिथी, त्याच्यानंतर ह्या पितृपक्ष पंधरवड्यात ज्या दिवशी त्यांचं श्राद्ध तिथी आहे, त्या दिवशी तो फोटो काढावा, त्यांची पूजा करावी, हार वगैरे घालावा. त्यानंतर जे काही पितरांचं काही मंत्रसूत्र असतील ते म्हणायचा प्रयत्न करावा. त्यांना नैवेद्य जो आपण स्वयंपाकाचा केला तो त्यांना नैवेद्य दाखवावा. आता सांगितल्याप्रमाणे आपण देवांना नैवेद्य दाखवताना चौकोनी भरीव मंडल करतो. पितरांना नैवेद्य दाखवताना गोल भरीव मंडल करतो आणि ऋषी मुनींना नैवेद्य दाखवताना त्रिकोणी मंडल करतो. भरीव भरीव मंडल करतो. म्हणजे त्रिकोणी असा आकारात करतो आपण. हे पण लक्षात घ्या आणि म्हणून आपण सगळं समजून जर सेवा केल्या, तर नक्कीच आपल्याला त्याचं फळ पण चांगलं मिळत असतं. तर बऱ्याच वेळा अनेक प्रश्न असतात. त्याच्यातून जेवढं स्वामींनी माझ्याकडं ज्ञान दिलं आहे, तर तो देण्याचा थोडासा छोटासा प्रयत्न आहे. त्याच्यातून काही माझ्याकडनं जर चुकीचं काही तुमच्यापर्यंत माहिती गेली असेल, तर क्षमस्व आहे. जेवढं ज्ञान होतं तो देण्याचा प्रयत्न करत आहे. काही चुकीचं असेल तर ते माझी मला परत जे चांगलं असेल ते आपण घ्यावं आणि प्रत्येकाने श्राद्ध कर्म करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या आणि आपले प्रश्न ह्या पितृपक्ष पंधरवड्यात सोडायचा प्रयत्न करा. ह्याच्यामध्ये अजून एक शंका आहे सेवेकऱ्यांची. प्रश्न उत्तराच्या माध्यमातून त्यांना कालपर्यंत सेवा दिल्या गेलेल्या आहेत. तर प्रत्येकाचा प्रश्न आहे की आम्ही आता पितृपक्ष पंधरवड्यात सेवा सुरू करायची का? तर शक्यतो पितृपक्ष पंधरवड्यात कोणतीही नवीन सेवा देवाची सेवा सुरू करू नका. फक्त पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. श्राद्ध कर्म करा आणि आपल्या ग्रुपमध्ये पितरांसाठी सेवा चालू आहे त्या सकाळ आणि संध्याकाळ जॉईन करा. सकाळची गायत्री मंत्र 11 माळी जप हवनयुक्त गायत्री सहस्रनाम हवनयुक्त आणि संध्याकाळची बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेकयुक्त जो कृष्णाचा मंत्र आहे हा पितरांसाठीच आहे. दादांनी खास पितृपक्षासाठी हा मंत्र आपल्याकडनं करून सेवा करून घेतात. पहा आदरणीय अविनाश दादा आपल्या सर्व सेवेकऱ्यांना चांगले दिवस यावेत, त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सुटावेत त्यासाठी ह्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या सेवेतून आपल्याला सहभागी करून घेतात आणि आपल्याकडनं हे सेवा करून घेतात. सगळ्यात महत्वाचं. आजच माझा एक अनुभव सांगते ह्याच्यातूनच. आज आमच्या मुलाचं श्राद्ध कर्म होतं पहिला दिवस आणि नेमकं सर्व भाज्या आणल्या आणि नेमक्या आळूचे पानच भेटले नाहीत.
आणि मग आता मला सकाळपासून अशी चुटपुट लागलेली होती. दारात होते 1-2 पण मग ते काही तेवढे पुरणार नव्हते नैवेद्याला. आता आपण फोटोसमोर 2 नैवेद्य ठेवतो. एक कावळ्यासाठी ताट भरून आणि ते एक गाईसाठी. जर कोणी मनुष्य बनवणार असेल त्यांच्या रूपाने, तर त्यांना आपण जीव घालतोच. पण आता मी जास्त करून कोणाला बोलवत नाही. म्हणून मग मी ते 2 ताटं ठेवत असते. तर मग आता नैवेद्यात तेवढे आपल्याला अळूच्या वड्या करायच्यात. मग आता काय करायचं? आणि मणी-ध्यानी नसताना कंप्लीट 8:00-8:30च्या दरम्यान एक वृद्ध गृहस्थ, पांढरे कपडे अंगावर घातलेले, धोतर वगैरे आणि त्यांनी फक्त अळूचे पानच विकायला आणले होते. जणू काही ते स्वामींनी माझ्यासाठीच पाठवले होते. अक्षरशः मला क्षणभर मी त्यांना विचारलं, "काय हो?" तर ते म्हणले, "अळूची पानं." इतकी सुंदर कोवळी-कोवळी, छोटी-छोटी पानं, अगदी गावरान आणि ती अळूची पानं जसं काय ते म्हणजे ह्याच्यात स्वामींनी आणि पितरांनी सुद्धा त्याच्यात मला मदत केली आणि आजचा माझा श्राद्धाचा जो नैवेद्य आहे, हा पूर्ण करून तो नैवेद्य त्यांनी म्हणजे माझ्याकडनं करून घेतला. म्हणजे आपली ज्यावेळेस तीव्र जबरदस्त इच्छा असते, त्यावेळेस आपल्याला देव आणि पितर सुद्धा मदत करतात आणि ती पूर्ण करतात आणि म्हणून श्रद्धेने केलेलं श्राद्ध हे फार महत्वाचं आहे आणि आपली जर तीव्र इच्छा असेल तर आपल्या मनातल्या इच्छा सुद्धा हे पितर पूर्ण करतात. ज्यावेळेस आपल्याला सेवा दिली जाते, सेवेमध्ये नारायण नागबली विधी आणि त्याच्यानंतर कुलदेवी कुलदेवतेचा मान-सन्मान. तर ह्याच्यात पहिला नंबर लागतो तो पितरांचा. अगोदर पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या. मग कुलदेवीचे आशीर्वाद प्राप्त करून आणि मग स्वामींची सेवा करा. तर ह्या सेवा करत असताना आपण जर समजून-उमजून सेवा केल्या, तर आपला प्रश्न लगेच सुटतो. आपण काय करतो, अगोदर आपण पारायणाचं आपण पारायण करण्याच्याच मागं लागतो. गुरुचरित्र पारायण करा, हे करा. कारण नारायण नागबली विधी जर पहिल्यांदा तुम्ही जर केला, तर बाकीच्या सेवा अगदी किरकोळ असतात. कारण की 50% च्या वर काम तुमचं नारायण नागबली विधीतच पूर्ण होतं. आणि म्हणून आपण प्रेफरन्स देताना पितरांच्या सेवेला अगोदर प्राधान्य द्यावं. नंतर कुलदेवी कुलदेवतेचा मानसन्मान याला प्राधान्य द्यावं. ह्याच्यात तुमचे 70 ते 80% प्रश्न सुटतात. आणि आपण काय करतो, ह्या बाकीच्या छोट्या-छोट्या ज्या सेवाल्या असतात, त्या अगोदर करत बसतो आणि मग काय करतात, त्याच्यात चुका करतात. मग ते संकल्प केला आपल्या पीडीएफ मध्ये सुद्धा संकल्प दिलेला आहे पहा. परंतु आपण ते पीडीएफ पूर्ण वाचतच नाहीत. त्यात सगळे नियम दिलेले आहेत. सर्व संकल्प कसा घ्यावा हा दिलेला आहे. आणि संकल्प घेतला नाही तर त्याचं फळ सुद्धा आपल्याला मिळत नाही आणि म्हणून आपण समजून-उमजून सेवा कराव्यात. आपण काय करतो, सेवा आली की नुसतं फक्त फोन करायचा ॲडमिनला, मेसेज करायचा. मग ह्याचं काय आणि त्याचं काय? परंतु तुम्हाला ज्या पोस्ट दिलेल्या आहेत, त्या तुम्ही कधी शांततेत वाचल्या का? वाचत चाला, समजून-उमजून सेवा करा. त्याच्यानंतर आपली सकाळी जी गायत्री मंत्राची हवनयुक्त सेवा होते, तर त्याची रक्षा व्यवस्थित साठवून ठेवा. ही रक्षा एवढी काही पॉवरफुल आहे, की ती साठवून तुम्ही त्या एका प्लास्टिकच्या बरणीमध्ये ती साठवून जिथं आपल्या अडचणीच्या काळात किंवा सूतकात, वृद्धीच्या काळात आपल्याला तिथं हात लागणार नाही अशा पद्धतीने ती ठेवावी. त्याच्यानंतर ही रक्षा कशासाठी वापरायची? आपल्या घरात अचानक रात्रीच्या टायमाला कुणी आजारी पडलं, एखाद्या शरीराचा अवयव दुखा लागला, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ती रक्षा त्या ठिकाणी लावू शकता. पाण्यातून घेऊ शकता, कपाळाला लावू शकता. ही रक्षा तुमच्या शेतामध्ये पीक येत नाही. आलेलं पीक येतं आणि ते नंतर वाया जातं किंवा त्याला भाव मिळत नाही किंवा दरवर्षीसारखं ते जोमाने भरपूर मिळत नाही. तर तुम्ही शेतामध्ये सुद्धा ही रक्षा भरपूर प्रमाणात असेल तर चाळून गाळून ते टाकू शकता. आजूबाजूला घराच्या आजूबाजूला सर्प वगैरे सरपटणारे प्राणी निघत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही आजूबाजूला घराच्या बाजूला सुद्धा असे लक्ष्मण रेषाचं टाईप तुम्ही हे टाकू शकता. एवढं काही पॉवरफुल हा गायत्री मंत्राची रक्षा आहे, गायत्री सहस्त्रनामाची आणि ही पितरांची पण सेवेच्या माध्यमातून हे आपण गेलं असतं. तर ते कोणत्याही सेवेची रक्षा तुम्ही आता कोणतंही पारायण करता, गुरुचरित्र, भागवत, श्रीपाद श्रीवल्लभ, नवनाथ किंवा तुमच्या दररोजच्या 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, 3-3 अध्याय स्वामी चरित्राचे. तर हे सर्व देवघरासमोर बसून वाचन करताना पहिल्यांदा तुमचं दीप प्रज्वलित असला पाहिजे. म्हणजे अग्नीच्या साक्षीने सेवा करावी. त्यानंतर अगरबत्ती लावलेली असावी. अगरबत्ती लावल्यानंतर काय होतं, आपली सेवा चालू असताना ती अगरबत्तीची रक्षा भारली जाती त्या सेवेने आणि मग अशी रक्षा साठवून ठेवत चला.
बरेच जण काय करतात, ती कशी पण इकडं पारायण चाललं असं कुठं जमिनीवरच पडलेली असते आणि मग ती तशीच झाडण्यात टाकून देतात. तर असं न करता ही रक्षा तुम्हाला कुठेही मिळणार नाही. ज्यावेळी तुमच्या घरामध्ये अगदी आजारी पेशंट असतात, आय-सी-यूमध्ये असतात, तर त्यावेळी दादा आपल्याला सेवा देताना पहिल्यांदा म्हणतात, "तुमच्या ग्रंथाच्या पारायणाची रक्षा त्यांच्या कपाळी लावा, त्यांच्या म्हणजे पाण्यातून त्यांना देण्याचा प्रयत्न करा." तर ते सर्व मोठ्या ग्रंथाच्या पारायणाची रक्षा रक्षा म्हणजे अगरबत्तीची रक्षा. तर ही आपण व्यवस्थित साठवून ठेवत चला. समजून-उमजून सेवा करत चला. आम्ही बोललेलं जर तर आम्ही काय समजतो, की आमची भाषा तुम्हाला कळते. पण बऱ्याच जणांना आमची भाषा पण कळत नाही. त्याचे अर्थ पण वेगळे काढतात आणि वेगळ्याच सेवा सुरू करतात आणि त्याच्यामुळं समजून-उमजून सेवा करत चला. आलेल्या पोस्ट नीट वाचत चला. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. जे काही चुकीचं असेल ते माझी मला परत, जे चांगलं असेल ते आपण घ्यावं आणि 15 दिवसात जास्तीत जास्त पितरांची सेवा करायचा प्रयत्न करा. नवीन कोणतीही खरेदी करू नका. नवीन सेवा सुरू करू नका. जे काही चांगलं तुम्हाला सुरू करायचंय, तर हे पितृपक्षात आपण करत नाही. कुलदेवतेचा मान-सन्मान सुद्धा आपण या 15 दिवसात करत नाही. हे पण लक्षात घ्या. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद ताई. बघा सुरेखाताईंनी आता किती सुंदर सगळी माहिती दिली. आता प्रत्येक जण, आता नसेल समजलं तर रेकॉर्डिंग पडतेच आपली टेलिग्रामवरती, व्हॉट्सअपला. सगळं व्यवस्थित शांतपणे ऐका. याच्यावरती आता कोणीही प्लीज प्रश्न विचारू नका, हे असं का, ते तसं का. रात्रीची वेळ पण आहे आणि आपण नाही प्रश्न घेत, पण तरी सुरेखाताईंनी सगळं व्यवस्थित एवढं छान सगळं समजून सांगितलंय. असं कुठलाच प्रश्न त्याच्यामध्ये राहिलेला नाहीये की त्याचा प्रश्न तुम्हाला पडावा म्हणून. तुम्ही व्यवस्थित ऐकलं ना, प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजेल. कधी काय करायचंय, नैवेद्यापासून सगळं सगळं सगळं. आणि त्यांचा आजचा अनुभव